डॉक्टर बी.आर. आंबेडकर स्मारक बौद्ध विहार समिती पूर्ण आयोजित भाद्रपद पौर्णिमा धम्मदेशना आणि सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न। भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भाद्रपद पौर्णिमेनिमित्त सकाळी 5:30 वाजता बुद्ध विहारात त्रिसरण वंदना, पूजा, परित्राण, सूत्रपाठन घेण्यात आले। तर दुसऱ्या सत्रामध्ये सर्वप्रथम पवित्र बुद्धवृक्षाखाली स्थापित केलेल्या बुद्ध रूपाची पुष्पाने, दीपाने, गंधाने पूजा पठण करून सामूहिक बुद्ध वंदना आणि भिक्खू रत्नदीप थेरो यांच्या प्रमुख धम्मदेशनेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। भिक्खू रत्नदीप थेरो यांनी आपल्या प्रवचनामध्ये दान किती प्रकारचे आहेत आणि दानाचं महत्त्व काय आहे हे समजावून सांगितलं। आपल्या मनामधील भय नसलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचाही यामध्ये त्यांनी उजाळा घेतला। आपल्या प्रवचनातून उपासक उपासिकांना त्यांनी प्रवृत्त केले। तर अधीक्षक अभियंता महावितरण परभणी माननीय रुपेश टेंभुर्णे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर उपाधिकारी अभियंता महावितरण पूर्णा मंगेश खरगे, ऋषिकेश गायकवाड, सरफराज पठाण, कल्याण कदम, रत्नदीप नवघडे आदी मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भिक्खू रत्नदीप थेरो, भिक्खू नागसेन भंते पय्यावंश हे होते। तर प्रमुख पाहुणे आणि रुपेश टेंभुर्णे अधीक्षक अभियंता महावितरण परभणी, ज्येष्ठ रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे, ऋषिकेश गायकवाड, शामरावजी जोगदंड, उत्तम भैया खंदारे, अमृत मोरे, देवानंद कापुरे, विजय जोंधळे, टी.झेड. कांबळे, श्रावण एंगडे, त्र्यंबक कांबळे, अतुल गवळी, गौतम वाघमारे, विश्वनाथ कांबळे, निरंजना, तसेच महिला मंडळ रोहिणी महिला मंडळ, आम्रपाली महिला मंडळ, विशाखा महिला मंडळ, तक्षशिला महिला मंडळ, माता रमाई महिला मंडळ, वैशाली महिला मंडळ, माता भीमाई महिला मंडळ, लुंबिनी महिला मंडळ, सुजाता महिला मंडळ, संघमित्रा महिला मंडळ आदी उपासक उपासिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी उपासिका मंगलाबाई राजू सवणे पुणे यांच्या विद्यमाने बुद्ध विहारास AC दान करण्यात आले। तर उपासिका गंगासागर अशोक पाटील आणि उपासिका संगीता सीताराम नगारे नांदेड यांच्या विद्यमाने सर्वांना खीरदान करण्यात आले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा माजी तालुकाध्यक्ष श्रीकांतजी हिवाळे सर यांनी केले। तर कार्यक्रमासाठी राम भालेराव, प्रकाश कांबळे, सोनू काळे, प्रदीप सोनुले, विश्वनाथ हनुमंते, चरण आढाव, वैभव कांबळे, राहुल खंदारे, राजू जोंधळे, सूरज अवचार, शिवराज हनवते आदींनी भरपूर परिश्रम घेतले। प्रचंड देऊ लागला, पण धम्माचा दायच झाला नाही तर काय फायदा नाही। धम्माचा दायच झाला होईल का फायदा नाही? मग फायदा नाही झाला की मग पुन्हा आमचं तेच। बरेच लोक आम्हाला फायदा द्यायला कोण कोण विचारतात, भंतीजी 3 महिन्याचा उपवास पकडला हो वर्षावासा, फायदा काहीच नाही झाला। हा गरज नाही खायचो बंदेजी। ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, सगळं थोर महापुरुषांना मी अभिवादन करतो। नवबुद्धाय सर्व उपासिका यांना माझा सप्रेम जय भीम। मी रुपेश टेंभुर्णे अधीक्षक अभियंता म्हणून 12 ऑगस्टला परभणी इथे रुजू झालो। ज्या नागपूर शहरामध्ये महामानवांनी डॉक्टर बाबासाहेबांनी लाखो अनुयायांना दीक्षा दिली, त्या भूमीतून मी इथे पूर्ण शहरामध्ये आणि या बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या उद्यानामध्ये उपस्थित झालो। हे भाग्य मला एका महिन्यामध्ये लाभलं, त्याबद्दल मी स्मारक समितीचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि महावितरणतर्फे किंवा माझ्यातर्फे व्यक्तिशः पूर्ण शहराला, या समाज मंदिराला, बौद्ध मंदिराला जे काही मदत करते, जे काही सहकार्य करता येईल ते मी निश्चितच करेन। आज जरा मला अर्जंट तातडीची मीटिंग 2:30 वाजता असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही। पुढच्या वेळेस मी आल्यानंतर सविस्तर बोलेन। आपण जो काही सत्कार केला त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी राहील। सगळ्यांना माझा जय भीम। नमो बुद्धाय, जय भीम। आज भाद्रपद पौर्णिमा या
वर्षाभासातील महान पावन पवित्र धर्मपर्वामध्ये बुद्धविहार भदंत उपाली थेरो नगर पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी या अत्यंत रमणीय आणि सुंदर ठिकाणी तथागत सम्यक संबुद्धाच्या सद्धम्माच्या प्रचारार्थ पूजनीय गुरुतुल्य भिक्खू डॉक्टर भदंत उपगुप्तजी महास्थविक यांच्या आदेशाने आज आम्ही पूर्णा येथील सर्व उपासक उपासिकांना धम्मदेशनासाठी इथे आलो होतो। त्यांच्या महान अशा आशीर्वादामुळे अनुकंपेमुळे सद्धम्माची सेवा करण्याचा एक संधी पूर्ण्यामध्ये येऊन या पूर्ण्यातील पुण्यवान लोकांच्या मध्ये राहून मिळाली असं आम्हाला वाटते। बुद्धविहाराच्या आजूबाजूला परिसर अतिशय सुंदर आणि रमणीय असल्या कारणाने बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये बोधिवृक्ष असल्या कारणाने वेगवेगळ्या प्रकारचे झाडे फुलं असं रमणीय वातावरण असल्या कारणाने इथे आल्यानंतर अतिशय मन रमलं आणि या रमलेल्या मनातून इथे असलेल्या असंख्य लोकांच्या श्रद्धा भावनेनं आज दिवसभर या श्रद्धावंतांच्या मध्ये राहून धम्माचा अभ्यास करता आला, धम्म त्यांना सांगता आला आणि त्यांच्यातला धम्म आम्हाला समजून घेता आला। ते महान असं कार्य आजच्या दिवशी पूर्णा येथील बुद्धविहारामध्ये संपन्न झालेलं आहे। याच कार्याच्या आधारावरती येणाऱ्या काळात बौद्धमय भारत बनण्याचं जे काही चित्र इथे पूर्ण्यामध्ये होणाऱ्या धम्म परिषदांच्या माध्यमातून पूजनीय भंतेजींनी निर्माण केलेलं आहे। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की बुद्धकालीन जम्बूद्वीप निर्मितीसाठी पूर्ण्यातील पुण्यवान लोकांचं काम श्रद्धाभावनेनं जोमानं सुरू आहे। त्यांच्यासाठी खूप खूप सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करतो। मी भिक्खू रत्नदीप थेरो सहसंघटक औरंगाबाद भिक्खू संघ कार्यकारिणीच्या टीमच्या वतीनं सगळ्या भिक्खू संघाच्या वतीनं या पुण्यवान श्रद्धावान लोकांसाठी खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय।